अत्यंत धोकादायक आहे. IIT बॉम्बेने एक क्लिअर कट सांगितलं आहे की ही बिल्डिंग डिमॉलिश करून रिकन्स्ट्रक्ट केली पाहिजे आणि त्यावेळेसचे सिटी इंजिनियर 2021मध्ये त्यांची नोटिंग पण आहे की ही बिल्डिंगला पाडा करून, तरी देखील त्यांनी आत्तापर्यंत पाडलेली नाही. मी आयुक्तांना डिटेल्ड पत्र दिलं आहे, त्याच्यामध्ये मी त्यांना मागणी केली की ही बिल्डिंग पाडा. ही अत्यंत धोकादायक बिल्डिंग आहे. इकडे बघू शकता ही बिल्डिंगमध्ये सगळे अल्कोहोलिक बसतात, सगळे ड्रग ॲडिक्ट्स बसतात सगळे, आणि ही बिल्डिंग कुठल्याही चुकीच्या कामासाठी वापर होऊ शकते. परत जर ही बिल्डिंग पावसाळ्यात पडली तर याला जबाबदार कोण? कोणाची जीविहानी झाली त्याला जबाबदार कोण? इकडे काही प्रकारचं सेफ्टी नाही, काय नाही, कुठे बाउंड्री वॉल नाही, याला काही नाही, म्हणजे काहीच सेफ्टी नाही याला. जशी वाशीमध्ये आता मध्यंतरी टाकी पडली आपल्या सगळ्यांना माहीत असेल, तसं देखील ही पण बिल्डिंग पावसाळ्याच्या अगोदर ही बिल्डिंग पडू शकते. तर माझी महापालिकेला एवढीच विनंती आहे की आपण पावसाळ्याच्या अगोदर ही बिल्डिंग लगेच डिमॉलिश करावी. या बिल्डिंगनी यांनी कन्स्ट्रक्ट केली होती कम्युनिटी सेंटर बांधायला किंवा मल्टी युटिलिटी, ते त्यांचं फिक्स नव्हतं झालं. पण ही बिल्डिंगचा जो स्ट्रक्चर आहे, म्हणजे याचे जे स्लॅब्स आहेत, ते स्वतः जेव्हा रिपोर्ट IITमध्ये गेला व्हेरिफिकेशनसाठी, तेव्हा IITने सांगितलं की दिस बिल्डिंग शॅल बी डिमॉलिश्ड ऑर रिकन्स्ट्रक्टेड. म्हणजे या बिल्डिंगला आता आपण परत काय हे नाही करू शकत, चांगलं करू नाही शकत. याचे आर्किटेक्ट वगैरे जे कोणी असतील त्यांच्यावरती महापालिकेने यांची पूर्ण हे की याच्यामध्ये कोण कोण संबंधित आहेत, ज्यांची चूक आहे याच्यामध्ये, त्याची सगळी महापालिकेने चौकशी करावी पूर्णपणे. हे जे कोण कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याचे आर्किटेक्ट्स कोण आहेत, याचे काय.